नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी संपादक संजय कुमारजी गायकवाड. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महात्मा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. विचारमंचावर उपस्थित असलेले आदरणीय माननीय कामाजी पवार सर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय उत्तम सोनकांबळे साहेब, डॉक्टर भास्कर दवणे सर, या ठिकाणी विचारमंचावर उपस्थित असलेले रावीकरजी, रेणुका तमलवारजी, नीलम कांबळे, प्रदीप वाघमारे, कपिल बुद्धेवार जे AP आहेत, स्वप्नाली धोतराज, प्राध्यापक विनोद काळे, हे सगळे जे काय आमचे म्हणजे विद्यार्थी आहेत मिशनचे, डॉक्टर कांबळे नुकतीच ज्यांनी PhD केलेली आहे, या ठिकाणी समोर उपस्थित असलेले आमचे मित्र जयपाल वाघमारेजी, या ठिकाणी सर्वच मान्यवर मोठ्या प्रमाणामध्ये, कालीचरण खरतडे जे IAS आहेत तेलंगणामध्ये, त्यांच्या ताई, आमच्या ताई कांबळे ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. तर कांबळे सर आहेत. तर ही सगळी मंडळी आमचे इंजिनिअरिंग कॉलेजमधले आमचे मिशनच्या सगळ्या निमंत्रण पत्रिका देणारे आमचे मगरे सर आहेत. तर मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करतात. तर समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वांचेच नावं न घेता सगळे या ठिकाणी आपण उपस्थित आहात, सगळे बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलात आणि आपण ग्रंथाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची जे काही म्हणजे आपण, कारण समाजासाठी दोनच गोष्टी आता सध्या आवश्यक आहेत, एक म्हणजे ग्रंथ आणि दुसरं म्हणजे अभ्यास. तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी आपण 18 तास अभ्यास करतो आणि या ठिकाणी वाढदिवस आपण मग साजरा करायचा कसा, तर एक समाजाला एक चांगला संदेश गेला पाहिजे आणि मिशनसाठी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथसंपदा जी असेल तर ती सुद्धा जमा झाली पाहिजे. त्यामुळं फुलं, हार, बाकी ह्या सगळ्या गोष्टीचा जो असेल तर तो प्रघात आपण म्हणजे संपुष्टात आणून त्या ठिकाणी ग्रंथ जे असेल तर ते भेट एकमेकाला द्यावी, अशा पद्धतीचा एक उत्सव जो असेल तर तो करण्यासाठी म्हणून दरवर्षी आंबेडकरवादी मिशनमध्ये 25 मेला आपण जे असेल तर ते एकत्रित येतो. तसं शुभेच्छा दिवसभर देतातच, त्यामुळंच म्हणजे दिवसभर या शुभेच्छा देण्या घेण्यापेक्षा आपण सायंकाळी एकत्रित जमावं आणि ग्रंथ जे असेल तर ते एकमेकाला द्यावेत. तर मिशन केंद्राच्या वतीनं जे असेल तर ते ग्रंथ काही समाजातील संस्थांना आपण देतो आणि या ठिकाणी जे मान्यवर येतात, जे शुभेच्छात्मक म्हणजे जे असेल तर त्या देऊ इच्छितात, तर ते ग्रंथ मिशनसाठी म्हणजे प्रदान करतात. तर हा जो काही ग्रंथदानाचा आदान प्रदानाचा जो काही कार्यक्रम आहे, तर त्यामध्ये आपण सगळे मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. आदरणीय कामाजी पवार साहेबांनी या ठिकाणी मोठी म्हणजे लाख रुपयाची ग्रंथसंपदा ही मिशन केंद्राला दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सगळ्याच मान्यवरांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं आज ग्रंथदान जे असेल तर ते दिलेलं आहे. तर मित्रांनो, मिशनच्या वतीनं गेल्या वर्षी मुस्लिम समाजासाठी, मुस्लिम समाज जे हज हाऊस आहे दिल्ली मुंबईमध्ये, तर मुलांसाठी आणि मुलींसाठी जे UPSCचं केंद्र चालतं तिथं आम्ही 50,000ची पुस्तकं ग्रंथदान दिली मुंबईतल्या जे हज हाऊससाठी. त्याच्यानंतर नांदेडमधलं जे उर्दू घर आहे तर त्याच्यासाठी 25,000ची पुस्तकं, सोबतच मुस्लिम जे काही 2 इन्स्टिट्यूशन आहेत तर त्यांच्यासाठी 25,000ची पुस्तकं. तर अशा पद्धतीनं गेल्या वर्षी जवळपास 1.5 ते 2 लाखाची पुस्तकं ही मुस्लिम समाजासाठी आंबेडकरवादी मिशनतर्फे देण्यात आली. सोबतच कामाजी पवार साहेबांनी सुरू केलेलं मातोश्री प्रतिष्ठान असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, त्याच्यानंतर म्हणजे इथलं GGS जे काही इंजिनिअरिंग कॉलेज आहे तर ते GGS इंजिनिअरिंग कॉलेज असेल, त्याच्यानंतर ज्या काही प्रमुख जे काही संस्था आहेत तर आणि OBC समाज असेल, आतंक समाजातले काही जे काही म्हणजे ग्रंथालय आहेत, तर अशा ग्रंथालयांना आपण शिक्षण क्रांती परिषदेमध्ये म्हणजे जवळपास गेल्या वर्षी स्पर्धा परीक्षेची UPSCची तयारी करण्यासाठी म्हणून 5 लाख रुपयाची ग्रंथ आपण गेल्या वर्षी दान केलेली मिशनच्या वतीने. आणि ते सुद्धा आपण म्हणजे आदरणीय कामाजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण इथं मोठ्या प्रमाणात म्हणजे ते ग्रंथदान जे असेल ते केलं. तर यावर्षी आपण संकल्प करत आहोत की, कारण हे समाजामध्ये पेरायचं आहे आपणाला, हे उगवणार आहे फार पुढे, कारण समाज हा म्हणजे महत्वाकांक्षी नाही. मध्यंतरी आम्ही खुरगावला
म्हणजे खुरगावच्या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये मी आणि नांदेडचे SP साहेब हे आज येणार होते, पण ते काही म्हणजे कामातल्या व्यत्ययामुळं ते येऊ शकले नाहीत. म्हणजे कामामध्ये बिझी होते ते आज. तर खुरगावला जे असेल तर ते खुरगावला आम्ही एकत्र म्हणजे आमचा हाच विषय होता की म्हणजे महाराष्ट्र आणि बाकी याच्यामध्ये आपण अवांतर बाकी गोष्टीमध्ये एवढे उत्साही होतात, एवढे इव्हेंट करतो आपण महापुरुषांचे, पण त्यांचे विचार अंमलात आणण्यासाठी मात्र जे असेल तर ते आपण पाठीमागे असतो. त्याच्यामुळं ते स्वतः म्हणत होते की सर आपका मिशन अगर बिहार में रहता तो हजारों बच्चे इसका फायदा लेते, क्योंकि बिहार में हर घर में बच्चा UPSC की तयारी करता है. तर हे जे वातावरण असेल तर हे वातावरण आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं आपण 15 वर्ष 20 वर्ष झालं काम करतोय. पण सद्यस्थितीमध्ये बौद्ध समाजामध्ये आणि बहुजन समाजामध्ये जो लोअर मिडल क्लास मधला जो काही म्हणजे वर्ग आहे, म्हणजे त्या लोअर मिडल क्लास मधल्या वर्गाच्या घरामध्ये शिक्षण हे संपुष्टात आलेलं आहे. शिक्षण संपलेलं, कारण काय तर मागची पिढी ही मजूर होती, शेतमजूर होते, त्यांची मुलं कोणी शिक्षक झाले, कोणी पोलीस कॉन्स्टेबल झालं, कोणी क्लार्क झालं. हा जो काही लोअर मिडल क्लास तयार झाला त्या घरामधूनच मुलं मग कोणी अधिकारी झाले, कोणी IAS झाले, कोणी IPS झाले. म्हणजे हे जे असेल तर ही पिढी पुढे आली. पण इमिडिएटली तिसरी पिढी जी असेल तर ती पिढी जी असेल तर ती पिढी पुन्हा शिक्षणापासून वंचित झाली. कारण तुम्ही प्रकर्षानं बघा, ज्यांचे 2 मजले 3 मजले घरवाले आहेत त्या घरामधले मुलं हे शिकतच नाहीत. म्हणजे तुम्ही बिलकुल बघा, तुम्ही आजूबाजूला पहा, तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या 10 बंगल्यातले 10 घरं बघा तुम्ही, त्या 10 घरामध्ये म्हणजे 7-8 घरामधले मुलं हे बेरोजगार आहेत. म्हणजे 7-8 घर मधले मुलं जे असेल तर ते शिकत नाहीत, किंवा एका कुटुंबामध्ये असतील तर एका कुटुंबामधला एखादा पोरगा शिकतो, एक पोरगा जे असेल तर ते अजिबात शिकत नाही. तर ही जी परिस्थिती आहे तर ही परिस्थिती म्हणजे आपण 2 मजले 3 मजले घर बांधले म्हणजे आपण सुरक्षित आहोत, आपल्या लेकरासाठी फार कमवून ठेवलंय, अशा कृपा करून बिलकुल गैरसमजामध्ये राहू नये समाजाने. कारण काय तर हे न शिकलेले पोर हे तुमचे मायबापाचे घर विकून त्याला खुसाप बरोबर लावणार आणि हे तिसऱ्या पिढीतच हे होणार आणि चौथी पिढी पुन्हा आपली मजूर म्हणून जे असेल तर ते पुन्हा झोपडपट्टीत जाणार आहे. आणि ही अत्यंत घातक परिस्थिती म्हणजे हा जो असेल तर तो अनएज्युकेटेड जो काही म्हणजे मॉब असेल तर एक फार मोठा म्हणजे हा बॉम्ब जो असेल तर तो बॉम्ब स्फोट जो असेल तर तो अशिक्षितेचा बॉम्ब स्फोट जो आहे. कारण काय तर समाजाला आता अविद्येनं ग्रासलेलं आहे. बुद्धाने सांगितलेले की अविद्या ही सगळ्यात मोठा रोग आहे. आणि आजच्या स्थितीमध्ये कारण म्हणजे जे क्लार्क होते, क्लार्क मधून जे काही मुलं पुढे जे असेल तर ते अधिकारी व्हायला पाहिजे, फॉरेन एज्युकेशन मध्ये जायला पाहिजे, जागतिक माऱ्याच्या मोक्याच्या ठिकाणी जायला पाहिजे. तर ती झेप जी असेल, कारण मजुराच्या मुलानं जी झेप घेतली तर ती झेप त्या घरातले पुढे मुलं घेत नाहीत. तर ही अत्यंतिक शोकांतिक आहे. आणि ती जी असेल तर ते मला वाटतं की आपण प्रकाशानं, कारण आपण साधनं देतोय मुलांना, मोटरसायकल घे, बाईक घे, मोबाईल घे, बाकी हे घे, कपडे घे, पण संस्कार कमी देतोय आपण. म्हणजे आपण साधनं जास्त द्यायलो आणि संस्कार कमी देतोय. आणि संस्कार कमी दिल्यामुळं तिथं बाबासाहेब जो असेल तर तो बाबासाहेबचा विचार हा संपुष्टात येत आहे. त्याच्यामुळं अशा ठिकाणी कारण काय तर म्हणजे जिथे म्हणजे शिक्षण नाही, आज विचार करा की आज समजा माझे वडील आणि आमचे वडिलाचे 2 भाऊ 2 काका, आम्ही हे जे 3 म्हणजे भाऊ होते, माझे वडिलाचा मी एकुलता एक मुलगा, मी थोडासा शिकलो, तहसीलदार झालो, आज हे सगळं चळवळ चालवतोय आम्ही. दुसरे माझ्या घरामध्ये प्रत्येक मुलगी ही PG आहे, प्रत्येक जे काही म्हणजे मुली असतील, मुली अधिकारी आहेत, शिकलेल्या मुली आहेत, PhD करतायत. माझे जे मोठे काका आहेत तर त्यांचे 3 मुलं जे असेल तर ते शिकले, एक BMS डॉक्टर झाला, बाकी जे असेल तर ते B.Pharmacy आणि एक BSF मध्ये होता. पण तिसरा जो काही काका आहे तर त्याचे 3ही मुलं जे असेल तर ते शिकले नाहीत. आणि मग त्या 3ही मुलांनी काय केलं, आजोबाची जी शेती होती ती विकून टाकली. म्हणजे आता जे मी म्हणतोय की तुम्ही 3 मजले घर जे असेल तर तुमचा मुलगा शिकला नाही तर दुसरेच पिढी म्हणजे तुम्ही गेल्यानंतर त्याला खोसा लावणार आहे, तो विकून टाकणार आहे. घरामध्ये सुरक्षितता जी असेल तर ती तुमची बघू नका. शिक्षणात तुमची सुरक्षितता, शिक्षणामध्ये जे असेल तर ते तुमचं भविष्य सुरक्षित आहे. आणि आपले जे काही म्हणजे समाजातले जे काही मुलं असतील आणि उपवर्गीकरण असो किंवा बाकी असो, तर अशा म्हणजे ज्या समाजाला फूट पाडणाऱ्या ज्या काही गोष्टी पेरल्या जात आहेत, कृपा करून या संदर्भामध्ये एकमेकाच्या समाजाविरुद्ध लूज टॉकिंग न करता एकमेकाच्या समाजाविषयी जे असेल तर ते म्हणजे अविश्वासाचं वातावरण आपणच लूज टॉकिंग करून एकमेकाच्या जातीविषयी न बोलता मला वाटतं की विश्वासाचं वातावरण कसं तयार राहील आणि भविष्याकडे पाहून जे असेल तर ते आपण म्हणजे मला वाटतं की आपण म्हणजे नेत्यांनी, समाजातल्या प्रबोधनकारांनी, सगळ्यांनी जे असेल तर ते म्हणजे त्या संदर्भामध्ये म्हणजे फार मॅच्युरिटीनं वागण्याचा हा काळ आहे, संकटाचा काळ आहे, समाजाला विभागलं चाललंय.
म्हणजे लोअर मध्यमवर्गीय घरामधले मुलं शिकत नाहीत, तर ही सगळ्यात मोठी जी असेल तर ती समस्या आहे आणि याकडे विशेषतः प्रकर्षानं समाजानं लक्ष देणं हे गरजेचं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यामध्ये समाजामध्ये शिक्षण आणि अभ्यास ग्रंथ आणि या दिशेनं समाजाला लावणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं गेल्या वर्षी जसं आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं 5 लाख रुपयाची जे काही ग्रंथ असतील UPSCची ती आम्ही दिली. यावर्षी आम्ही संकल्प करतोय की पुढच्या वर्षी पूर्ण वर्षभरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं विहार आहेत, जिथं जिथं अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक केंद्र आहेत, जिथं जिथं मुस्लिमचे मदरसे आहेत, जिथं जिथं ग्रंथालय आहेत, तर SC ST OBC NT DNT मराठा लिंगायत सगळ्या समाजातील जे काही महत्त्वाचे जे केंद्र आहेत तर त्या ठिकाणी प्रत्येक केंद्राला 25-25 हजाराची अशी 10 लाख रुपयाची जी काही ग्रंथ असतील तर ती आम्ही येत्या काळामध्ये पुढच्या वर्षी आम्ही मिशनच्या वतीनं सगळीकडे हे पेरणी करू आम्ही. कारण का तर हे पेरल्यानंतर हळूहळू उगवणार, म्हणजे जे असेल तर ते हे सगळं जे असेल तर ते नक्की उगवेल याचा मला विश्वास आहे. आणि येत्या काळामध्ये हे वर्ष हे महात्मा फुले यांचं द्विशताब्दी वर्ष आणि द्विशताब्दी जयंतीचं वर्ष असल्यामुळं हे वर्ष हे आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं शिक्षण क्रांती वर्ष म्हणून आपण साजरं करत आहोत. तर शिक्षण क्रांतीच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षण क्रांतीचं जे काही अभियानाचे जे काही कार्यक्रम असतील तर ते जिल्हा लेवलवर तालुका लेवलवर म्हणजे जे असेल तर ते आयोजित करून, आता उन्हाचा पारा खूप असल्यामुळं म्हणजे ह्याच दरम्यान म्हणजे आम्हाला हे फार मोठं म्हणजे आयोजन करून राबवायचं होतं, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ही उन्हाची आणि बाकीची लाट असल्यामुळं त्या कार्यक्रमाला आम्ही थोडीशी स्थगिती दिलेली आहे. थोडंसं वातावरण चेंज झाल्यानंतर नक्कीच जे असेल तर ते भविष्यामध्ये म्हणजे शिक्षण क्रांतीच्या दिशेनं जे असेल तर ते वाटचाल करताना म्हणून जे असेल तर ते शिक्षण क्रांतीचे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित करू आम्ही आणि सगळ्या समाजासाठी आणि सगळ्यांसाठी जे असेल तर हे कार्यक्रम आपण आयोजित करून मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाच्या संदर्भातलं जे काही बीजारोपण असेल तर ते बीजारोपण करण्याचा जो काही प्रयत्न असेल तर तो प्रयत्न आपण या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्यानं करू. आज आपण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आलात. मोठ्या प्रमाणात म्हणजे जे असेल तर ते शेकडो लाखो रुपयाची ग्रंथ संपदा आपण मिशनसाठी म्हणजे आज वाढदिवसाच्या निमित्तानं दान दिली, ग्रंथदान दिलं. मिशनच्या वतीनं सुद्धा आम्ही 10 लाख रुपयाचे जे काही ग्रंथ असतील UPSCचे तर ते पूर्ण वर्षभरामध्ये आम्ही म्हणजे पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे असेल तर ते सर्व जाती समुदायातील महत्त्वाच्या अभ्यास केंद्रामध्ये देऊन UPSCच्या संदर्भामध्ये जे असेल तर ते बीजारोपण करण्याचा जो काही प्रयत्न असेल तर तो प्रयत्न आम्ही येत्या काळामध्ये करण्याचा आपण प्रयत्न करू. माननीय कामाजी पवार सर सोबत आहेत, उत्तम सोनकांबळे सर आहेत, ही पूर्ण टीम जी असेल, रमेश चित्ते साहेब असतील किंवा आमचे हे सगळे अधिकारी मंडळी असतील तर हे सगळे अधिकारी मंडळी ही सगळ्या ठिकाणी हे आम्हाला नक्कीच सहकार्य करतील. तर आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात. वातावरण पाहताना कारण आदरणीय पवार सर आदरणीय पवार सर आणि जे असेल तर ते पवार साहेबांनी मी हेच विचार करत होतो की बाबा लाईट चालली आली आणि हवा जे आहे, कारण सर फॉरेस्टमध्ये होते त्याच्यामुळे ते सांगत होते मला की सर आता म्हणजे हवा येत आहे पण हवेमधला थंडावा वाढलेला आहे, हवेमधला जो वेग वाढलेला आहे किंवा हवेचं स्वरूप बदलत आहे, त्याच्यामुळं म्हणजे जे असेल तर ते आपल्याला लवकरात लवकर कार्यक्रम जो असेल तर तो वाइंड अप करावा. याच्यासाठी आपण म्हणजे बाकी बऱ्याच मान्यवरांचे मनोगत या ठिकाणी न घेता आपण याला कन्क्लूड करतो, कारण कार्यक्रम हा म्हणजे व्यवस्थित पार पडला. मी त्यांना हे हमी देत होतो की सर चिंता करू नका, आपला कार्यक्रम हा म्हणजे निसर्ग हा आपल्याला साथ देणार, कारण काय तर आणि तसंच झालं. आता बरंच वातावरण हे शांत दिसतंय सर, ठीक आहे. आणि म्हणजे या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळे जमलात, सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, सगळ्यांचं सहकार्य, कारण मिशन केंद्र हे सामाजिक सहकार्यावर या ठिकाणी उभा टाकलेलं आहे. आज म्हणजे काही मान्यवरांना आपण बोलावलं होतं, तथागत नगरमधून काही लोकांना आपण आमंत्रित केलं होतं, बहुतेक ते आले नसतील, त्याच्यामुळं म्हणजे तिथं त्यांना पहिल्यांदा आपणाला किंवा मेडिकल कॉलेजमधले जे काही डीन आहेत तर त्यांना आपण पाचारण केलं होतं. तिथल्या विद्यार्थ्यांसाठी आपणाला आज म्हणजे प्राथमिक स्वरूपामध्ये पहिल्यांदा काही ग्रंथसंपदा दान द्यायची होती, पण ते पुढच्या कार्यक्रमामध्ये येतील आणि मग त्यांना आपण नक्कीच ही ग्रंथसंपदा जी असेल तर ते देऊ. आणि येत्या काळामध्ये मला वाटतं की म्हणजे हा ग्रंथदानाचा जो काही कार्यक्रम असेल तर हा पूर्णपणे समाजामध्ये म्हणजे रुजवण्यासाठी, जसं आता 18 तास अभ्यास उपक्रम रुजलेला आहे तसं ग्रंथदानाचा कार्यक्रम सुद्धा जे असेल तर ते प्रत्येक वाढदिवस, कुणाचाही वाढदिवस असो आणि समाजामध्ये प्रत्येक लहान थोराचा वाढदिवस हा ग्रंथदानानं साजरा हो अशा पद्धतीचं एक वातावरण समाजामध्ये तयार करण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करावा, हा एक या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ठीक आहे. तर मला वाटतं की हा उद्देश आपण सगळ्यांनी समजून घेतला असेल अशी मला अपेक्षा आहे. आपल्या सहकार्याबद्दल, आपल्या शुभेच्छाबद्दल, आपल्या सगळ्यांच्या
म्हणजे जे असेल तर ते पाठिंब्यासाठी मी आपले पुन्हा एकदा म्हणजे अगदी हृदयपूर्वक हार्दिक आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपले धन्यवाद देतो या ठिकाणी. सोबतच पूर्ण मराठवाड्यामधून पारधी समाजामधून पहिला MBBS मुलगा होतोय. आंबेडकरवादी मिशन असेल आणि आपली मित्रमंडळी हे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतात. म्हणजे जे अकोल्याचे म्हणजे गोपनारायण साहेब आहेत तर त्यांनी त्याला पूर्ण MBBSचा त्याचा जो काही खर्च असेल तर तो पूर्ण म्हणजे जो असेल तर तो करतायत. तर गोपाळ चव्हाण हा पालमचा आहे, मी त्या ठिकाणी तहसीलदार होतो. तर तो सध्या जळगावमध्ये तो सध्या आता MBBS करत आहे आणि म्हणजे घिसडी समाजातला पहिला डॉक्टर होत आहेत पूर्ण मराठवाड्यामधून. तर त्याचा सत्कार माननीय कामाजी पवार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. गोपाळ समोर येईल, MBBS 3rd इयरचा विद्यार्थी आहे आणि हे झाल्याबरोबर तो नक्कीच पुढे म्हणजे UPSC करेल आणि घिसडी समाजातला पहिला IAS व्हावा अशी आम्ही